नमस्कार, मी डॉक्टर उमेश मराठे, लॅप्रोस्कोपिक सर्जन व इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट. आजचा प्रश्न आहे की ट्यूब ब्लॉक्स असतील तर काय केलं पाहिजे, आयव्हीएफ का लॅप्रोस्कोपी? ओके, ट्यूब ब्लॉक म्हणजे काय? तर ब्लॉक ट्यूब म्हणजे गर्भपिशवीच्या बाहेर ज्या दोन ट्यूब्स असतात, गर्भपिशवीला लागूनच, म्हणजे ज्या बीजांडकोशापर्यंत जातात, ज्यांचं काम आहे की स्त्रीबीज जेव्हा बीजांडकोशातून सुटतं तर ते त्या ट्यूब मध्ये येतं, तेव्हाच रिलेशन्स आले तर शुक्राणू योनी मार्गातून त्या ट्यूब पर्यंत जातो आणि त्या स्त्रीबीजाला तो शुक्राणू त्या ट्यूब मध्येच फर्टिलाइज करतो. म्हणजे फर्टिलायझेशन कुठे होतं तर ह्या ट्यूब मध्ये होतं. ओके, मग ते फर्टिलाइज एक गर्भपिशवीत येतं आणि अस्तरामध्ये स्वतःला रुजवून घेतं. राईट. तर ह्या ज्या ट्यूब्स आहे ह्या ओपन असणं खूप गरजेचं आहे, कारण की या ट्यूब जर ब्लॉक राहिल्या तर स्त्रीबीजाचं आणि शुक्राणूचं मिलन होणार नाही किंवा फर्टिलायझेशन होणार नाही आणि त्यामुळे काय होईल, प्रेग्नन्सीज राहणार नाही. तर ब्लॉक ट्यूब हा खूप महत्वाचं कारण आहे इन्फर्टिलिटीचं किंवा वंध्यत्वाचं. जी पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलेली आहे लुईस ब्राउन, तिच्या आईच्या पण ट्यूब्स ब्लॉक होत्या आणि त्यामुळे ही प्रक्रिया आपल्याला कळाली किंवा जे हे सायन्स जगापुढे आलं. तर मग आता काय केलं पाहिजे? ब्लॉक ट्यूब्स असल्या तर मग आयव्हीएफ, डायरेक्ट आयव्हीएफ केलं पाहिजे की त्या लॅप्रोस्कोपी केलं पाहिजे? हे बघा, ब्लॉक ट्यूब ह्या जेव्हा डायग्नोस होतात त्या बऱ्याच वेळा आपल्याला एक्सरेवर डायग्नोस होतात. म्हणजे हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी नावाची एक टेस्ट केली जाते, ती ओपीडी बेसिसवरची टेस्ट असते. ती रेडिओलॉजिस्ट, एक्सरेच्या डॉक्टरकडे तुम्हाला आयव्हीएफ कन्सल्टंट पाठवतात, तिथे ती टेस्ट केल्या जाते आणि तिथे कळतं की ट्यूब्स ब्लॉक आहे, कारण की तिथं तो डाय टाकला जातो, तो डाय कुठेतरी अडकतो आणि मग आपल्याला हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफीमध्ये कळतं की ट्यूब्स ब्लॉक आहे. तेव्हा बऱ्याच वेळा जर ह्या ट्यूब्स काही सिक्रिशन्समुळे किंवा काही चिकट द्रव्यामुळे ब्लॉक असतील तर ते पण ओपन होऊन जातात. परंतु मग आपण लॅप्रोस्कोपी केली तर ह्या ट्यूब्स ओपन होतील का? राईट. आयव्हीएफ तर त्याचं फायनल ट्रीटमेंट आहेच. म्हणजे दोन तुम्हाला कुठली ट्रीटमेंट हवी, तर आयव्हीएफ दिस इज द ट्रीटमेंट, जसं मी सुरुवातीला सांगितलं. परंतु लॅप्रोस्कोपीने काही फायदा होईल का? तर फायदा होऊ शकतो. तर कसं की बऱ्याच वेळा आम्ही ट्यूबल कॅनलायझेशन करत असतो, लॅप्रोस्कोपी करतो तेव्हा आम्ही छोटीशी प्लास्टिकची तार असते, म्हणजे प्लास्टिक सारखीच तार असते, ती तारेने आम्ही ती ट्यूब ओपन करण्याचा प्रयत्न करतो. किंवा त्या ट्यूबला काही ॲडिशन्स असतील, म्हणजे चिकटलेली असेल तर तिला सोडवून ती ट्यूब ओपन करण्याचा प्रयत्न करतो आणि 30 ते 40% पेशंट्समध्ये ती ओपन देखील होते. तर लॅप्रोस्कोपी सुद्धा तुम्ही करू शकता, तो प्रयत्न असतो, त्यात 100% शाश्वती नसते, कारण की लॅप्रोस्कोपी करणारा डॉक्टर सुद्धा तुम्हाला 100% शाश्वत करू शकत नाही का मी तुमचं ऑपरेशन केलं म्हणजे ट्यूब ओपनच होतील. तो एक प्रयत्न करू शकतो, तो प्रयत्न करून बघता येऊ शकतं आणि तुम्ही लॅप्रोस्कोपी करू शकता. पण बऱ्याच वेळा काही कपल्स दे ऑप्ट फॉर डायरेक्ट आयव्हीएफ साठी, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीसाठी. ओके, मग याच्यात लॅप्रोस्कोपी करायची गरज आहे का? नाही. याच्यात फक्त हिस्ट्रोस्कोपी लागू शकते, पण हिस्ट्रोस्कोपी न करता तुम्ही डायरेक्ट आयव्हीएफ करू शकता. आता दोन्ही गोष्टी आपण लेमॅन, म्हणजे एखादा पेशंट आला, मी त्याला ह्या दोन्ही गोष्टी समजून सांगत असतो. मग त्याने अनालिसिस करायचं असतं की मला खर्च कसा लागणार आहे. आज तुम्हाला लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी करायची म्हणजे किंवा ट्यूबल ब्लॉक काढण्यासाठी सर्जरी करायची, त्याला 70-80 हजार रुपये खर्च आहे. आणि तुम्हाला आयव्हीएफ करायचं असेल तर आमच्याकडे जसं 91,000 पर्यंत खर्च आहे टेस्ट ट्यूब बेबीसाठी. परत तुमची टेस्ट ट्यूब तुम्ही जेव्हा लॅप्रोस्कोपी करता तर तुम्हाला ती जर ब्लॉक असेल आणि ब्लॉक निघाला नाही तर तुम्हाला पुन्हा टेस्ट ट्यूब बेबी आयव्हीएफ करावं लागेल. मग तो खर्चाचा पण विचार केला जातो. दुसरी गोष्ट एक का लॅप्रोस्कोपी जेव्हा करतात तुम्ही तर तुम्हाला ऑपरेशन, यू नीड टू अंडरगो ऑपरेशन, म्हणजे तुम्हाला भूल देणं आहे, सर्जरिकल प्रोसिजर आहे, ती पण तुम्हाला अवॉइड करता येऊ शकते. सो इट डिपेंड्स तेव्हाची सिच्युएशन काय आहे, तुमची सिच्युएशन काय आहे. तुमच्या जर जस्ट फेब्रियल एंड ब्लॉक असतील, म्हणजे फक्त ट्यूबचे शेवटची टोकं ब्लॉक असतील आणि ती वाटत असतील सर्जनला काही ओपन होऊ शकतात, मग तो तुम्हाला लॅप्रोस्कोपी सजेस्ट करेल. किंवा कुठे स्लो म्हणजे एकदम डिलेड आउट स्पिल असेल तर तिथे सुद्धा ओपन होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफीमध्ये मला रिपोर्ट आलेला असतो की डॉक्टर इथचं ट्यूब ब्लॉक आहे, मी जेव्हा लॅप्रोस्कोपी करतो तेव्हा ते ट्यूब्स ओपन होऊन जातात.
मी मायसेल्फ मी स्वतः लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि IVF स्पेशलिस्ट असल्यामुळे मला त्या गोष्टी थोड्या सोप्या होतात. आणि ब्लॉक ट्यूबचे अनेक दुसरे कारण जसे की मी तुम्हाला सांगितलं ऍडेजन्स असतील, म्हणजे ट्यूब चिकटलेली असेल कुठे, ती ट्यूब सोडवली तरी प्रेग्नन्सी राहू शकते. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी तशा फायद्याच्याच आहे, परंतु पेशंट्स प्रमाणे, त्याच्या सिच्युएशन्स प्रमाणे, त्याच्या आर्थिक स्थितीप्रमाणे हे सगळे डिसिजन्स घेतल्या जातात. दोन्ही गोष्टी तुम्हाला रिझल्ट मिळतातच. परंतु एवढं आहे की समजा ट्यूब्स आपण लॅप्रोस्कोपीने ओपन केल्या आणि त्यानंतरही 6 महिने ट्राय केल्यानंतर प्रेग्नन्सी राहिली नाही, तर अल्टिमेटली तुम्हाला परत IVFच करावं लागतं. त्या हा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून पेशंट, डॉक्टर हे डिस्कशन्स करून याच्यावर निर्णय घेतला जातो. तर मला असं वाटतं प्रत्येकाची केस ही इंडिव्हिज्युअल केस असते, म्हणजे प्रत्येकाची कारणं वेगवेगळे असतात. त्याला डिस्कस करावं लागतं. तुम्ही तुमच्या IVF स्पेशलिस्टशी या गोष्टी डिस्कस करून मग तुम्ही निर्णय घेऊ शकता. मला असं वाटतं हे जी बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं एखाद्या मुलीला जेव्हा कळतं की तिच्या ट्यूब्स ब्लॉक आहे आणि ती जेव्हा माहिती घेत असते सगळीकडनं इंटरनेटवरनं, आणि मग त्याला कळतं की देर आर 2 ऑप्शन्स, एक तर तू लॅप्रोस्कोपी कर किंवा IVF कर. तर अशा सिच्युएशन्समध्ये मी काय केलं पाहिजे, या प्रश्नांचं उत्तर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईकचं बटन दाबा आणि माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर ह्या आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, ते देखील तुम्ही खाली कमेंट्स बॉक्सवर तुमचा प्रश्न टाकू शकतात आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.